यांच्या वतीनं मागच्या शुक्रवारी कोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल झाली आणि त्या संदर्भातच आजची प्रेस घेण्यात आली. प्रभाग क्रमांक 38 मधून मी पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये 1011 मतांनी माझा पराभव झाला होता. त्या संदर्भात जे उमेदवार आहेत, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार की ज्यांनी या प्रभागामधून माझ्या विरोधात निवडणूक लढवली होती, व्यंकोजी मारुती खोपडे म्हणून, तर त्यांनी एक शपथपत्र पुणे महानगरपालिकेमध्ये दिलं होतं. हे शपथपत्र सगळ्याच राज्यातील सगळ्या महानगरपालिकांमध्ये घेतलं जातं आणि तसंच उमेदवाराकडून आपल्या सुद्धा इथं पुण्यामध्ये सुद्धा घेतलं. त्याच्यामध्ये जे काही ऍफिडेव्हिट दिलं होतं त्या ऍफिडेव्हिट मध्ये मी स्वतः अथवा माझी पत्नी, माझे पती, माझे अवलंबित यांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 10(1) मधील तरतुदीनुसार जर मी निवडून आल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळल्यास मी नगरसेवक या पदावर राहण्यास अनर्थ ठरेल, असं एक याच्यामध्ये लेखी दिलेलं आहे. आणि याचा आधार घेऊन आम्ही जो काही हा शपथपत्र होता, या शपथपत्राच्या आधारावरतीच संबंधित जे काही उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यात अनधिकृत बांधकामाचा हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि अनधिकृत बांधकामाच्याच विषयामध्ये संबंधित उमेदवार आणि त्यांचे कुटुंबीय या सर्वांनी संबंधित उमेदवार हे त्या भागामध्ये एक लोकनियुक्त सरपंच असताना सर्वे नंबर 8 गुजर निंबाळकरवाडी येथे अनधिकृत बांधकाम केलेले आहे. आणि हे अनधिकृत बांधकाम जे केलंय, हे अनधिकृत बांधकाम करत असताना त्यांनी एक DAPA केलेला आहे. एक नाही, अशी बांधकाम जर आपण पाहिली तर या संपूर्ण उमेदवाराच्या माध्यमातून जे काही आम्ही इथं आज पुरावे आणलेले समोर, हे 141 अनधिकृत फ्लॅट असे बांधण्यात आलेले आणि ह्या अनेक मोठ्या प्रमाणात ह्या इमारती आहेत. आणि याच्यामध्ये या उमेदवारांनी जी काही DAPA केलेली आहे ती DAPA करत असताना लक्ष्मी जगन्नाथ खोपडे त्या उमेदवाराच्या चुलती आहेत, त्यांच्याबरोबर ही जी काही प्रायव्हेट फर्म स्थापन केली होती खोपडे डेव्हलपर्स नावाची, याचे हे पॅन कार्ड आहे खोपडे डेव्हलपर्स. आणि या पॅन कार्ड मध्ये स्वतः व्यंकोजी मारुती खोपडे, गाणिपनाथ जगन्नाथ खोपडे, गजानन केरबा खोपडे आणि रामदास काशीनाथ खोपडे असे हे 4 जण ह्या फर्मचे, स्वतः उमेदवार असं 4 जण या फर्मचे मालक आहेत. त्यांनी त्या जागेवरती ज्या इमारती उभ्या केलेल्या आहेत, या त्या इमारती आहेत मोठ्या प्रमाणात. या इमारती करण्यात आल्या गोरक्ष स्मृती विला या नावाने सगळ्या इमारती उभ्या आहेत. सगळ्यात फोटो मी याच्यामध्ये जोडलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये या प्रत्येक अग्रीमेंट मध्ये हे 4 लोक आहेत. बऱ्याच पुढच्या अग्रीमेंट मध्ये गाणिपनाथ खोपडे, गजानन खोपडे, रामदास खोपडे यांच्या वतीने एकटे व्यंकोजी मारुती खोपडे, जे की आता भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आले, स्वतः नगरसेवक आहेत आता, की ते स्वतः सुद्धा या सगळ्या अग्रीमेंट मध्ये आहेत. त्यानंतर सर्व नंबर 8 हा जो काही गुजर निंबाळकर वाडीचा सर्व नंबर 8 आहे, या सर्व नंबर 8 मध्ये आम्ही PMRDA कडे माहिती काढली. कारण या ठिकाणी पूर्वी ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायत असताना सुद्धा या ठिकाणी PMRDA ने जे काही लेखी स्वरूपामध्ये उत्तर दिलेले आहे. सर्व नंबर 8 हा झोनचा दाखला आहे.
सर्व नंबर 8चा, याच्यामध्ये क्लिअर दिले की मौजे गुजर निंबाळकरवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे येथील सर्व नंबर गट नंबर 8 ही जागा शेती नाव विकास प्लस हिलटॉप हिलस्लोप या भागात समाविष्ट असून 18 मीटरचा प्रस्तावित डीपी या इमारतीवरतून आहे. म्हणजे इथं बीडीपी हिलटॉप हिलस्लोप झोन तर आहे, शेती नाव विकास झोन आहे, हिलटॉप हिलस्लोप आहे आणि 18 मीटरचा डीपी सुद्धा. गोरक्ष स्मृती विला फेज 1 परवानगी क्रमांक दिनांक मंजूर नकाशे तसेच अटी शर्तीच्या प्रमाणित प्रति मिळवण्याबाबत आम्ही माहिती मागवली होती. त्या अनुषंगाने या विभागाच्या अभिलेख कक्षात शोध घेतला असता विषयांकित मिळकतीशी संबंधित परवानगी विषय नास्ती अभिलेख कक्षाकडे आढळून येत नाही. सदर मिळकतीमध्ये कोणतीही विकास परवानगी देण्यात आलेली नाही. हे सुद्धा पीएमआरडीने स्पष्ट केलं की जे काही शिवगोरक्ष स्मृती दिला शिवाय त्याच्यानंतर ज्या काही बाकीच्या बिल्डिंग त्या ठिकाणी बांधल्यात ज्याच्यावरती 141 प्लस म्हणजे 141 हे एकट्या उमेदवाराच्या नावाचे आहेत ज्यांनी स्वतः रजिस्टर्ड खरेदी केलेले जे भोसरी आणि हवेली याच्यामध्ये जे तुमच्या समोर दिसतात हे 141 खरेदी खत आणलेले झाले की हे 141 खरेदी खत त्याचं सर्टिफाईड कॉपी आहे की या भोसरी आणि हवेली या ठिकाणी याच्या अधिकृत दस्त तयार झाले आणि अधिकृत दस्त असल्यामुळं जर त्या ठिकाणी अधिकृत दस्त करायला परवानगी नाहीये तरी सुद्धा 141 दस्त हे फक्त मी 10 दिवसात काढलेले दस्त आहे. प्रत्यक्षामध्ये जे काही आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचा आकडा मी शेवटी सांगेल. त्यानंतर या ठिकाणी जो शेती नाव विकास झोन आहे त्याचा शासन निर्णय सुद्धा आणलेला आहे. त्या शासन निर्णय गॅझेट आहे की त्या ठिकाणी सर्व नंबर 8 मध्ये शेती नाव विकास झोन हिलटॉप हिलस्लोप आहे आणि 18 मीटरचा डीपी आहे. हे त्याचं एक गॅझेट आहे. त्याच्यामध्ये हे सगळे दस्त जे आहेत ते सगळे नोंदवलेले आहेत पण ते बेकायदेशीर नोंदवले आणि त्याच्या आता त्याची सुद्धा चौकशी होणं गरजेची आहे की जर शासनाने सांगितलेलं आहे की दस्त करायचे नाही तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात 141 हे स्वतः उमेदवाराच्या नावाचे आणि उमेदवाराच्या वडिलांच्या नावाचे मारुती खोपडे यांच्या नावाचे 40 असे 181 दस्त हे आम्हाला सापडलेले आहेत. आता याच्यामध्ये व्यंकुजी खोपडे हे लोकनियुक्त सरपंच होते 6/12/2017 रोजी. म्हणजे 6/12/2017 रोजी ते लोकनियुक्त सरपंच गुजर निंबाळकरवाडी या ग्रामपंचायत मधून झाले आणि त्याच्यानंतर 2017 नंतर सुद्धा 18, 19, 20 या तीनही वर्षामध्ये लोकनियुक्त सरपंच असताना सुद्धा अनधिकृत बांधकामे केल्याचे याच्यामध्ये जे दस्त आहेत ते सुद्धा लोकनियुक्त सरपंच असतानाचे दस्त आहेत. आता याच्यामध्ये जे दस्त आहेत हे तर तुम्हाला तिथे दस्त आहेत परंतु या दस्ताचे संपूर्ण 141 दस्त हे मी शॉर्ट करून त्याचे प्रत्येक दस्त क्रमांक तो पुढे नोंद झालाय किती तारखेला नोंद झालाय हे सगळं मी एका शॉर्ट कागदामध्ये पण तयार केलेलं आहे. ते तुम्हाला पाहायचं असल्यास तुम्ही ते पण पाहू शकता. आता खोपडे यांनी जे काही स्वतःचं नॉमिनेशन पत्र भरलं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा राहण्याचा घराचा पत्ता विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ गुजर निंबाळकरवाडी असं दिलेलं आहे आणि ते राहतं घर आहे त्यांचे खोपडे मारुती भगवंत यांच्या नावाचं त्यांच्या वडिलांच्या नावाचं ते घर आहे आणि ह्याच घरामध्ये त्यांनी टॉयलेट एनओसी सुद्धा ह्याच घराची घेतलेली ती सुद्धा सोबत मी जोडलेली. टॉयलेट एनओसी कारण यावेळेस महानगरपालिकेने टॉयलेट एनओसी कंपल्सरी केली होती आणि ती टॉयलेट एनओसी जी काढली आहे ह्याच घराची टॉयलेट एनओसी काढली आणि त्याच घराचा 1,74,187 रुपये टॅक्स थकलेला आहे महानगरपालिकेचा. जे वडिलांच्या नावाने घर आहे त्या घराचा 1,74,187 रुपये टॅक्स थकलाय जो मी हा विषय काढल्यानंतर मला वाटतं की शनिवारी याचा चेक देण्यात आलाय महानगरपालिकेमध्ये पैसे भरण्यासाठी. आता हे सगळं नॉमिनेशन करत असताना उमेदवाराने जे काही स्वतःच्या प्रॉपर्टीज दाखवायच्या असतात त्या प्रॉपर्टी दाखवत असताना त्यांच्याकडून एक प्रॉपर्टी हाईड झालेली ही प्रॉपर्टीज दाखवण्यात आली नाही की त्यांच्या नावाचं याच अनधिकृत इमारतींमधलं एक दुकान आहे की ज्याचा टॅक्स महानगरपालिकेचा त्यांनी नॉमिनेशन भरण्याच्या अगोदर क्लिअर केलाय. ₹1 टॅक्स पेंडिंग नाही परंतु टॅक्स पेंडिंग
जरी त्यांचा नसला त्या ठिकाणी तरी सुद्धा ही प्रॉपर्टी त्यांनी त्यांच्या नॉमिनेशनमध्ये दाखवलेलीच नाहीये, की जी की सर्व नंबर 8 म्हणजे त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी बांधकामाला परमिशन नाहीये त्या ठिकाणी त्यांचं एक शॉप आहे, शॉप नंबर 5 गोरक्षी विला फेज 3 खोपडेनगर. हे त्यांनी जे स्वतःच्या घराच्या एनओसी मागितल्या होत्या त्या टॉयलेट एनओसी, या टॉयलेट एनओसी त्यांनी स्वतः त्यांची, त्यांच्या आईची, त्यांच्या मिसेस तिघांच्या नावाने महानगरपालिकेकडे हे पत्र दिलं होतं. त्या पत्राच्या कॉपी आहेत. याच्यानंतर ना एक वेगळा विषय येतो की व्यंकोजी खोपडे हे लोकनियुक्त सरपंच होते 2017 ते 2022 पर्यंत 21 पर्यंत. 22 ला महानगरपालिकेमध्ये संबंधित गाव समाविष्ट झालं. गाव समाविष्ट होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचं होण्याच्या अगोदर म्हणजे त्यांनी फॉर्म भरण्याच्या अगोदरच लोकनियुक्त सरपंच होण्याच्या अगोदर त्यांना एक उत्खनन केलं होतं त्यांनी त्यांच्या गावामध्ये. तर ह्या उत्खननाचं 1,25,412 रुपये आज सुद्धा त्यांच्या स्वतःच्या नावावरती सातबाऱ्यावरती पेंडिंग आहे. म्हणजे सरकारी देणं जर तुमचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येत नाही, परंतु हे सगळं त्यांचं आज सुद्धा 7/12/8 या सगळ्या गोष्टी इथं समोर आहेत की ज्या मी 26/1 म्हणजे आता 26/1/2026 मी हे काढलेली आत्ताची आहे की त्यांच्या नावावरती आज सुद्धा 1,25,000 रुपये बाकी दिसतात. तर या सगळ्या गोष्टी करत असताना सरपंचच्या कालावधीमध्ये 2021 ला साधारण सगळ्या या समाविष्ट गावांना चाहूल लागली की आता ही गावं सगळी महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होणार आहेत. त्याच दरम्यान याच गुजर निंबाळकरवाडी ग्रामपंचायतीमध्ये 34 कर्मचाऱ्यांची बोगस नोकर भरती झाली. 34 कर्मचाऱ्यांची बोगस नोकर भरती झाली. या बोगस नोकर भरतीमध्ये एकूण 34 कर्मचारी सगळ्याच गावांमध्ये या बऱ्यापैकी नोकर भरत्या झाल्या होत्या. त्याच्यापैकी हे एक गाव अतिशय हायर स्कोरला होतं. 34 जणांची या ठिकाणी भरती करण्यात आली म्हणून असं सांगण्यात आलं होतं. आणि त्याच्यावरती माननीय जिल्हा परिषद अध्यक्षांनी एक 5 जणांची कमिटी बसवली. या 5 जणांची जी कमिटी बसवण्यात आली होती त्याच्यामध्ये गटविकास अधिकारी होते, जिल्हा परिषदेचे अधिकारी होते, असे 5 जणांची ही कमिटी होती. याच्यामध्ये गुजर निंबाळकरवाडीचे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे या सगळ्या भरतीला जबाबदार आहेत असा ठपका त्याच्यामध्ये ठेवण्यात आलाय. शिवाय याच्यामध्येच या ठिकाणचे जे ग्रामसेवक होते या ग्रामसेवकांना याच नोकर भरतीच्या विषयामध्ये त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. हा 5 जणांच्या कमिटीचा हा एक त्यांचा संपूर्णपणे त्यांनी जो काही त्याच्यावरतीच अभ्यास केला होता तो होता. त्याच्या रिपोर्ट होता. त्याच्यानंतर तो रिपोर्ट पुढे विभागीय आयुक्तांकडे गेला. विभागीय आयुक्तांनी सुद्धा या विषयामध्ये 9 जणांची चौकशी समिती नेमली आणि या 9 जणांच्या चौकशी समितीमध्ये जे काही लोक तिकडे घेण्यात आली कामाला त्याच्यामध्ये ह्याच सरपंचांचा पुतण्या, 1 2 3 पुतणे, एक मेहुणा, एक मावस भाऊ, एक आत्ते भाऊ, एक यांचा भाचा आणि एक चुलत भाऊ, अशा प्रकारे स्वतःच्याच घरातले जवळजवळ 7 लोकांना या 34 लोकांमध्ये 7 लोकांना सामावून 34 लोकांमध्ये 7 लोक स्वतःच्या घरातले होते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जो काही विभागीय आयुक्तांनी शेरा मारलेला आहे त्याच्यामध्ये विभागीय आयुक्तांनी सुद्धा क्लिअर म्हटलंय की याच्यामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच हे पूर्णपणे याच्यामध्ये दोषी आहेत. हे जे प्रकरण आहे जे विभागीय आयुक्तांनी मंत्रालयात पाठवलेले आहे, मंत्रालयामध्ये या सगळ्या विषयाची चौकशी चालू आहे. या सर्व नंबर 8 मध्ये अनेक इमारती विकसित केल्यात. या सगळ्या इमारतींचे आत्ताचे लाईट मीटर खोपडे डेव्हलपर्स या नावाचे हे सगळे लाईट मीटर्स आहेत की जे आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. सगळ्या गोष्टीवरती कळस म्हणजे ग्रामपंचायतला कोणत्याही परिस्थितीमध्ये कलेक्टरांचे आदेश आहेत की कुठल्याही ग्रामपंचायतीला बांधकाम परमिशन देण्याचा अधिकार नाही. तरी सुद्धा इथं ग्रामपंचायत गुजर निंबाळकरवाडी यांच्या माध्यमातून बॅकडेटेड प्रकारे अशा प्रकारे ग्रामपंचायत गुजर निंबाळकरवाडी तालुका हवेली पुणे यांच्याकडून दाखला देण्यात येतो की खोपडे डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर व्यंकोजी मारुती खोपडे
गजानन केरबा खोपडे, रामदास काशीनाथ खोपडे आणि काळीनाथ जगन्नाथ खोपडे यांना या नावाने व्यवसाय करण्यास ग्रामपंचायतची ना हरकत आहे. म्हणजे यांना या ठिकाणी बांधकाम करण्यास परवानगी आहे असं ग्रामपंचायतीने सांगितलं होतं. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना या खोपडेनगर भागामध्ये बऱ्यापैकी हे सगळा विषय झालेला आहे. त्याच्यामध्ये वॉर्ड क्रमांक 3, ह्या वॉर्ड क्रमांक 3 मध्ये हे जे काही आता महानगरपालिकेमध्ये ह्या नोंदी पडतात सगळ्या टॅक्सच्या, ह्या 4335 फ्लॅटच्या नोंदी टाकण्यात आल्या फक्त वॉर्ड क्रमांक 3. याच्यामध्ये ह्या ग्रामपंचायतमध्ये वॉर्ड क्रमांक 1, वॉर्ड क्रमांक 2 आणि वॉर्ड क्रमांक 3 असे 3 वॉर्ड होते. त्याच्यातल्या एका वॉर्डमध्ये फक्त वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 4335 फ्लॅटच्या महानगरपालिकेमध्ये नोंदी केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या प्रसार माध्यमांच्या समोर आणल्या त्या सगळ्या तुमच्या समोर मांडलेल्या आहेत की कशा पद्धतीने उमेदवाराच्या बाबतीमध्ये ही एक PIL दाखल झालेली आहे. आणि मला वाटतं की अवघ्या 5 ते 6 दिवसामध्ये कोर्टाने सुद्धा ही PIL स्वीकारून त्याच्यामध्ये 12 तारीख येणारी 12 फेब्रुवारी त्यांना नोटीस काढलेली आहे. याच्यामध्ये 9 उमेदवारांना प्रभाग क्रमांक 38E मधील 9 उमेदवारांना नोटीस काढलेल्या आहेत.